नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सारंगने जगन्नाथला सोडवण्यासाठी रजिस्टरवर सही केलेली असते आणि जगन्नाथ आता बाहेर जाताच इकडे आता सारंग हा आता देवाचे आभार मानतो आणि म्हणतो की भेटू आपण पुन्हा. आणि सारंगसुद्धा निघून जातो. तेवढ्यात आता देवा विचार करतो आणि म्हणतो की घोरपडे, आपल्याला एक मोठा क्ल्यू मिळाला बरं का. तर घोरपडे म्हणतो मला नाही कळलं. तेवढ्यात आता देवा म्हणतो की त्याचं काय आहे ना, सारंग हा आपला मित्र आहे, म्हणजे आपला तो फ्रेंड आहे. सावली ही आपली सिस्टर आहे, बरोबर घोरपडे. तर घोरपडे म्हणतो हो. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की मग सारंग आणि सावली यांचं मन जुळून काहीही करून त्यांना एकत्र आणलंच पाहिजे. तेव्हा आता घोरपडेसुद्धा खुश होतो. इकडे आता रात्र होता, सावली ही झोपायची तयारी करते आणि तेवढ्यात सावलीला आता अप्पूचा फोन येतो. तेवढ्यात आता फोन घेता सावली म्हणते की अरे अप्पू, किती वेळ अजून तू झोपला नाहीस का. तेवढ्यात आता अप्पू म्हणतो की घ्या अगं अक्के, मी तुझी आठवण काढतो. तुला ना माझी काही आठवणच येत नाही. अक्के, माझी आता एक्झाम जवळ आली तेव्हा मला जाम टेन्शन आलंय. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की अप्पू, अरे मलासुद्धा तुझी खूप आठवण येते बरं का, पण मला कामातून वेळच मिळत नाही आहे, मी तरी काय करू. आणि तेवढ्यात सारंग तिथे आलेला असतो. सारंग तिथे येतात. आता सावली म्हणते की मी करते बरं का अप्पू तुला नंतर फोन. आणि असे म्हणताच आता सारंग हा सावलीला खुणावतो आणि म्हणतो की कोण आहे. तर सावली म्हणते अप्पू. आणि आता सारंग हा सावलीकडून फोन घेतो. तेवढ्यात आता सारंग म्हणतो काय रे अप्पू. तर आता अप्पू म्हणतो काय नाही, अक्कीला फोन केला होता, मला खूप अभ्यासाचं टेन्शन येतं आहे म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो बरोबर आहे, मी तुझे एवढा असताना मलासुद्धा टेन्शन यायचं बरं का. तेव्हा मी काय करायचो माहिती आहे का, मी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचो. आणि मग अभ्यासावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर मग माझं टेन्शन निघून जायचं. असे आता सारंग अप्पूला समजावू लागतो. आणि सारंग म्हणतो तू ना अप्पू अभ्यासाचं टाईम टेबल बनव. अप्पू म्हणतो बरं झालं दाजी तुम्ही मला सांगितलं, तेवढं आता अक्कीकडे फोन द्या बरं. तर आता सारंग हा सावलीकडे फोन देतो. आणि तेवढ्यात आता अप्पू म्हणतो की अगं अक्के, दाजींकडून कसं छान बोलायचं ना ते एकदा शिक बघ, त्यांनी मला किती प्रेमाने समजावलं. ते ऐकून आता सावली खुश होते. आणि आता सावली म्हणते की आता मी सगळं काही शिकेन अप्पू, पण आता खूप उशीर झाला, तू झोप. आणि पटकन आता अप्पू त्याचं सगळं आवरून झोपण्याची तयारी करू लागतो. इकडे आता कान्हू, एकनाथराव आणि सखदेव तिघेही बसलेले असतात. तिघांचेही चेहऱ्यावरती आता हप्ता कसा भरायचा याची काळजी पडलेली असते. तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतात की सखदेवा, अरे त्या हप्त्याचं बघ बाबा काहीतरी. तेवढ्यात आता सखदेव म्हणतो त्याचाच विचार करतोय बाबा मी. आणि तेवढ्यात अप्पू तिथे येतो. त्याच्याजवळ आता पुस्तकं असते. तेवढ्यात आता अप्पू त्यांना बघून म्हणतो की बाबा, उद्या मला सकाळी लवकर उठून अभ्यासाला का सुरुवात करायची बरं का. आणि उद्या मला परीक्षेचा फॉर्म देखील भरायचा आहे, त्यासाठी पैसे लागतील. ते ऐकून आता पुन्हा एकनाथराव आणि सखदेवला टेन्शन येतं. आणि आता अप्पू हा झोपायला जातो. इकडे आता सावली ही किचनमध्ये काम करत असते. तर तेवढ्यात सारंग आता तिथे येतो आणि सावलीकडे बघतो. तर सावली म्हणते काय झालं. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय नाही सावली. तर सावली म्हणते की तुम्हाला चहा आवडला नाही वाटतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की चहा तर आवडला, पण दररोज जी व्यक्ती माझ्यासाठी चहा घेऊन येत होती ना, ती व्यक्ती आज आली नाही चहा घेऊन. सावली आता सारंगकडे बघते आणि सावली म्हणते की त्याचं काय आहे ना, मी कामात होते आणि काम असल्यामुळे मग मी चहा बनवला आणि सर्व आजीकडे चहा दिला. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली, मी तुला एक बोलू का. तर सावली म्हणते की सांगा ना. तर सारंग म्हणतो दररोजसुद्धा सावली तुला कामं असतात, पण तरीसुद्धा तू स्वतःच्या हाताने मला चहा आणून देते. तेव्हा आज नक्की झालंय तरी काय आणि असं कोणतं काम होतं. तेव्हा आता सावलीला मोठा धक्का बसतो. आणि आता सारंग म्हणतो की कॉन्सर्ट म्हणजे ताराच्या गाण्यापासून जेव्हा तू घरी आली ना, तेव्हापासून सावली तुझ्यात खूप बदल झाला आहे बरं का. आणि तुझी नेहमीसारखी स्माईलसुद्धा हरवली. आणि तेवढ्यात आता सावलीला सारंगचे बोलणे आठवते. आणि ज्या वेळेस आपण सारंग सरांना ताराच्या गाण्यामध्ये आता अंधारामधून वाचवलं होतं, त्याच वेळेस सारंगच्या तोंडातून अस्मी शब्द निघाला होता. आणि त्यावेळेस आता सारंगने सांगितलेलं असतं की सावली, जेव्हा जेव्हा मी संकटात अटकलो ना, तेव्हा तेव्हा मला एका मुलीने मदत केली आणि ती मुलगी मला वाटतं की दुसरी तिसरी कोणी नसून अस्मित असेल. आणि हे सारंगचे बोलणे आता सावलीला आठवते. आणि आता दुसरीकडे मात्र सावली एका हाताने ते पीठ तयार करत असते. तेवढ्यात आता सारंग सावलीला भानावर आणतो आणि म्हणतो की सावली, त्या पिठाचा जीव घेणार आहेस की आता. तेवढ्यात आता खाली बघताच अमृता तिथे येते आणि म्हणते की सावली अगं काय करतेस. तेव्हा सावली भानावर येऊन म्हणते की करते मी. सारंग म्हणतो की वहिनी, सावलीचे सध्या कामावरती लक्ष नाही आहे बरं का, समजाव तिला आणि काय
होतंय तिला ना ते सुद्धा बघून घे असे म्हणत सारंग तिथून निघून जातो. आणि आता तेवढ्यात दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेव हा टाळ वाजवून गाणं गात हा मेंढण्याच्या घरासमोर येतो आणि तेवढ्यात पटकन सावली आता बाहेर पळत येते आणि आता वासुदेवाला पाया पडून नमस्कार करते. तेव्हा आता वासुदेव म्हणतो की तू माझ्या बहिणीसारखी आहे आणि तुझ्या माथी कायम सुख नांदून दे. आणि तेवढ्यात आता सावलीकडे बघत आता वासुदेव म्हणतात की महाशिवरात्र जवळ येते आणि येणारी महाशिवरात्र नक्कीच काहीतरी संकेत देते तुझ्याविषयी. तेव्हा आता सावली म्हणते की नक्की काय म्हणायचं तुम्हाला. आणि तेवढ्यात आता विचार करून वासुदेव म्हणतात की प्रसंग जरा अडचणीचा आहे तसा मला संकेत मिळतोय. तेवढ्यात आता सावली म्हणते की म्हणजे काही संकट येणार आहे का. आणि तेवढ्यात आता वासुदेव म्हणतात की तुझ्या सौभाग्यावरती संकट येऊ पाहतंय आणि तुझं कुंकू धोक्यात आहे. तेव्हा आता सावलीला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की काही उपाय आहे का. तर वासुदेव म्हणतात की सांगतो ना एक उपाय आहे. पण तेवढ्यात आता तिलोत्तमा आणि अमृता तिथे आलेली असते आणि आता अमृताने तिच्या हातामध्ये सुपामध्ये सीधा आणलेली असते. पटकन आता तिलोत्तमा आणि अमृता वासुदेवाला नमस्कार करतात. तिलोत्तमा आता अमृताकडे बघते तर आता त्यांना बघून सावली मान खाली घालते आणि तेवढ्यात तिलोत्तमा अमृताला म्हणते की तुझ्या हाताने सीधा दे त्यांना. अमृता पटकन आता वासुदेवाला झोळीत सीधा देते आणि नमस्कार करते. तिलोत्तमा म्हणते की हे बघा माझा खरं तर या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे. पण मी तुम्हाला म्हणून सांगते माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ना त्यामुळे माझा विश्वासच उडाला आहे. तिलोत्तमा म्हणते हे जे काही मी करते ना ते फक्त माझ्या मुलांसाठी करते कारण लहानपणापासून चालत आलेले हे संस्कार या रूढी परंपरा जपण्यासाठी मी हे सगळं करते. आणि तेवढ्यात आता वासुदेव म्हणतात की आपण श्रीहरीचे नाव घ्यायचे सेवा करायची बाकी सगळं शिव बघून घेईल. आणि असे म्हणत नाम घ्यावे हरीचे असे गाणे गुणगुणत वासुदेव आता तेथून निघून जातात. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा सावलीकडे बघत म्हणते की सारंगच्या आयुष्यात कोण येणार होतं आणि आली कोण. तेवढ्यात जगन्नाथचे बोलणे आता सावलीला आठवते आणि जगन्नाथने सांगितलेले असते की सारंगच्या आयुष्यात माझी 52 कशी सोनं असलेली सावली सावलीसारखी उभी राहील. तिलोत्तमा म्हणते की असो बरं चल आतमध्ये अमृता. आणि दोघीही आतमध्ये जातात तर सावली विचार करते की म्हणजे आता सारंग सरांचा जीव माझ्याच हातात आहे तर. आणि तेवढ्यात आता सावली ही विचार करत करत पुन्हा घरामध्ये येते तर अमृता सावलीकडे बघत आता अमृता म्हणते की अगं सावली तू कॉन्सर्टमधून आल्यापासून मी बघते तू काहीतरी वेगळ्याच विचारात आहे. सध्या तुझं लक्षच नाहीये. सारंगसुद्धा अगदी बरोबर म्हणाला. अमृता म्हणते की तुझे शब्द आणि तुझा चेहरा अजिबात जुळत नाहीये. काय झालंय तुझं लक्षच नाहीये. आणि तेवढ्यात आता सावली ही घडलेली सगळी हकीकत अमृताला सांगते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ही दरवाजात येऊन आता अमृता आणि सावलीचे बोलणे ऐकते. आणि आता सारंगने ज्यावेळेस अंधारात तो सापडला होता त्यावेळेस कसं अस्मीचं नाव घेतलं ही सगळी घटना हुबेहूब सावली आता अमृताला सांगते. ते ऐकताच आता अमृता म्हणते की बरं बघते मी काय करायचं ते. आणि ऐश्वर्याने ते सगळं ऐकलेलं असतं. अमृता म्हणते की सावली तुला माहिती आहे का सारंगचं मन खूप शुद्ध आणि पवित्र आहे. समोरचा माणूस जसा जरी असला ना तरीसुद्धा तो त्याचं मन परिवर्तन कधीच नाही करणार. अमृता म्हणते सावली मी तुला सांगते सारंग जेव्हा तुझ्या प्रेमात पडेल ना तेव्हा ती तुझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असेल. आणि तरीसुद्धा सावली काळजीत पडलेली बघून अमृता म्हणते सावली अजून काही आहे का. तेवढ्यात आता वासुदेव येऊन वासुदेवाने काय सत्य सांगितले याची सुद्धा सगळी हकीकत आता सावली अमृताला सांगते. आणि सारंग सरांचा जीव येणाऱ्या महाशिवरात्रीला कसा धोक्यात आहे आणि त्यासाठी उपाय कोणता आहे हे सगळं आता सावली ही अमृताला सांगते. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की सावली अगोदर आपल्याला या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी लागेल. आणि लगेचच आता सावली म्हणते की पण जेव्हा त्यांना हे कळेल ना प्रश्न माझ्या अगोदर सारंग सरांच्या आयुष्याचा आहे. आणि आता अमृता म्हणते सावली तू जास्त विचार करू नकोस बघते आपण काय करायचं ते बघू. आणि सावली आता झोपायला निघून जाते. ऐश्वर्याने आता त्यांचं ते सगळं बोलणे ऐकलेलं असते. आणि आता ऐश्वर्या विचार करते की या सावलीच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय आणि काही जरी झालं तरी या सावलीचा पाठलाग आता करावाच लागेल असे ऐश्वर्याने विचार केलेला असतो. आणि ऐश्वर्या देखील आता सावलीच्या पाठोपाठ निघालेली असते. पटकन आता सावली तिची पिशवी घेऊन आता बाहेर जाऊ लागते तर समोर तिलोत्तमा आता पुस्तक वाचत बसलेली असते. खाली मान घालून आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम मला बाहेर जायचंय थोडंसं काम आहे जाऊ का. तिलोत्तमा म्हणते की तू कुठे जाते कुणाला भेटते आणि कशाला जातेस याचं मला काहीच घेणं देणं नाहीये. आणि तेवढ्यात आता सावली ही जाऊ लागता समोर सारंग तिथे आलेला असतो. आणि सावलीकडे बघत आता सारंग सावलीला खुणावत म्हणतो काय कुठे. तर आता सावली म्हणते काही नाही आणि पटकन सावली तेथून निघून जाते. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते काय रे सारंग आज लवकर आलास. सारंग म्हणतो हो
उद्या सकाळी लवकर मीटिंगला जायचं आहे ना, तेव्हा आलो. तर आता लगेचच तिलोत्तमा म्हणते की एकटा जायचं नाहीस, कुणाला तरी घेऊन जा. तर आता सारंग म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे आई. तर तिलोत्तमा म्हणते सारंग, काही गोष्टी ना आईने सांगितलेला ते ऐकत जा. तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, तुझ्यावर हल्ला झाला होता ना, तेव्हा एकट्यानं जायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो आई तू काही काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात आता राजकुमार हा एक फाईल घेऊन तिथे येतो आणि तो तिलोत्तमाकडे देतो. तर आता तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की राजकुमार, सारंगला सिक्युरिटीची गरज आहे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, तेव्हा जा त्याच्यासोबत. राज आता घाबरत म्हणतो की सिक्युरिटी. तर आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार जा त्याच्यासोबत. तर पटकन डोक्याला हात लावत राजकुमार सारंगसोबत निघून जातो. इकडे आता सावली ही बाहेर येते आणि बाहेर येता क्षणी सावली ॲटो रिक्षाला हात करून ॲटो रिक्षात बसून निघून जाते. तर तेवढ्यात ऐश्वर्या आता पाठीमागून सावलीचा पाठलाग करून आता तिच्या कारमधून त्या ॲटो रिक्षा पाठीमागे जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता इकडे राजकुमार हा सारंगला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय गरज होती सोबतीला यायची. तेवढ्यात आता राज म्हणतो की आईने सांगितलं ना तुला सिक्युरिटीची गरज आहे, तो इन्स्पेक्टर देवा ना तुझा मित्र आहे हे तुला माहिती आहे. तेवढ्यात आता देवा तिथे येतो आणि त्यांच्याकडे बघत म्हणतो की एक्सक्यूज मी, आणि तुम्ही. तर लगेचच आता तुम्हाला काही हवंय का असे देवा बोलताच राजकुमार म्हणतो हो, बाजारातली ना 2 रताळी हवी आहेत का तुमच्याकडे. राजकुमार म्हणतो की प्रॉब्लेम आहे म्हणूनच आम्ही पोलीस स्टेशनला आलो ना. आणि लगेच राजकुमार म्हणतो की मी राजकुमार मेंदळे आणि हा सारंग मेंदळे, याला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे. तेवढ्यात आता देवा सारंगकडे बघत म्हणतो की याला काय पोलीस प्रोटेक्शनची गरज. आणि तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो की याला पोलीस प्रोटेक्शन तुम्ही देणार आहात का, बाकीच्या चौकशा करू नका. घोरपडेकडे बघत आता देवा म्हणतो की घोरपडे बघितलं का, आपल्याच हद्दीत येऊन आपल्याच पोलीस चौकीमध्ये येऊन आपल्यालाच लोक कायदा शिकवतात. आणि तेवढ्यात आता बोट करत आता देवा राजकुमारला म्हणतो इधर हमाराच कायदा चालता है आणि इधर हे सब अलाउड नाहीये असे आता राजकुमारला बोलताच राजकुमार इकडे तिकडे बघू लागतो. आणि लगेच आता घोरपडे म्हणतो की साहेब तुम्ही काही काळजी करू नका, यांचं मी काय करायचं ते बघतो. सारंग म्हणतो की दादाला बाहेर घेऊन जा, त्यांना थोडासा इकडे प्रॉब्लेम येतोय. तर आता घोरपडे म्हणतो की ये हा चला बाहेर, तुम्हाला थंड वगैरे बघतो. आणि लगेच आता राज बोट करत सारंगला म्हणतो की तुला पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं कळलं ना. सारंग मान हलवतो तर राज आता बाहेर निघून जातो. आणि आता राजकुमार जाताच देवा म्हणतो काय सारंग तुला पोलीस प्रोटेक्शनची काय गरज. तेव्हा आता सारंग म्हणतो की त्याचं काय आहे ना, आईला काळजी वाटते रे. तेव्हा आता देवा म्हणतो की बरोबर आहे, तुझी काळजी करणारं सुद्धा कोणीतरी आहे, यामुळे मला बरं वाटतंय. देवा म्हणतो की पण आपल्या आयुष्यात आपली काळजी घेणारं असं कोणीच नाही, पण तू टेन्शन घेऊ नकोस, हा देवा आहे ना, देवा सगळं काही बघून घेईल. आणि लगेच सारंग म्हणतो की हे बघ दादा तुला जे काही बोलला ना त्याचं मनाला लावून घेऊ नकोस. देवा म्हणतो नाही रे, तेरा भाई क्या और मेरा भाई क्या, इसलिए मैंने कुछ नहीं बोला. आणि लगेच देवा म्हणतो की बरं जाऊ दे, तुझी मैत्रीण कशी आहे. तर सारंग म्हणतो आहे, पण काही दिवसापासून ना ती जरा शांत झाली यार. सारंग म्हणतो की चल देवा येतो मी असे म्हणत सारंगच्या हातात देत आता देवा म्हणतो की बरं ठीक आहे. तर सारंग म्हणतो येतो आणि सारंग निघून जातो. आणि देवा विचार करतो की हा देवा तेव्हा शांत होतो जेव्हा त्याचं हार्ट ब्रेक होतं. सिस्टर पण तू काही काळजी करू नकोस, हा देवा सगळं काही बघून घेईल. आणि आता देवाच्या सगळं काही लक्षात येतं. इकडे आता जगन्नाथ त्याच्या घरामध्ये पत्रिका बघत असतात. तेवढ्यात आता जगन्नाथची बायको तिथे येते आणि जगन्नाथला म्हणते की कहो काय बघताय आणि कसली पत्रिका. तर आता जगन्नाथ म्हणतो की सारंगची पत्रिका बघतोय आणि त्याच्या पत्रिकामध्ये मृत्यूयोग आहे. तेव्हा आता सारंगच्या पत्रिकामध्ये मृत्यूयोग असल्याचे कळताच जगन्नाथची बायको घाबरते आणि काळजी करत म्हणते की अहो मग तिलोत्तमाला हे सांगायला पाहिजे. तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की त्या तिलोत्तमाला, जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा आहे ना ती थोडंच ऐकणार आहे का. आणि हे सगळं घडून गेल्यावरती तर जगन्नाथची बायको म्हणते की अगदी बरोबर आहे तुमचं. जगन्नाथची बायको विचार करत म्हणते की हे बघा ना, मी काय तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा पुन्हा सारंगची पत्रिका व्यवस्थित बघून घ्या ना, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण प्लीज. जगन्नाथ म्हणतो की अगं 1.5 तास झाला आहे मी ती पत्रिका बघतोय आणि सारंगच्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष आहे आणि तो ग्रहदोष दूर झाल्याशिवाय सारंगवरचं संकट टळणार नाही. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ आपण काहीच करू शकत नाही, आता सारंगला यामध्ये जो कोणी वाचू शकेल ना. तर तेवढ्यात आता दरवाजावरती टकटक असा आवाज करून सावली तिथे आलेली असतात आणि सावली तिथे आलेली बघताच आता जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला मोठा धक्का बसतो. जगन्नाथ म्हणतो की सावली तर पटकन
जगन्नाथची बायको आता सावलीकडे येत सावलीचा हात धरून आता सावलीला आतमध्ये आणते आणि तेवढ्यात आता जगन्नाथ सावलीकडे बघून मोठे डोळे करतो आणि म्हणतो की सावली, या अशा वेळेला तुला एकटीला इथे यावं लागलं? तर आता सावली म्हणते हो, कारण माझं तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचं काम आहे. जगन्नाथ म्हणतो की असं कोणतं महत्त्वाचं काम आलं की ज्याने करून तुला एवढ्या रात्री इथे एकटीला यावं लागलं? तेवढ्यात आता सावली म्हणते की घरी वासुदेव आला होता आणि घडलेली सगळी हकीकत आता सावली ही जगन्नाथला सांगत म्हणते की वासुदेवांनी सांगितलं की तुझ्या सौभाग्यावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि मी त्यांना उपाय विचारला, पण तो उपाय सांगण्या अगोदरच ते निघून गेले. तेव्हा नक्की हे सगळं काय आहे हे विचारायला मी तुमच्याकडे आले. आणि ते ऐकताच आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोकडे बघतो आणि आता जगन्नाथने सगळ्यात भयानक सत्याचा त्याच्या बायकोला उलगडा करून ते सत्य आता सावलीने जगन्नाथ समोर आणलेले असते आणि आता जगन्नाथची खात्री झालेली असते की सारंगवर संकट येणार. आणि त्याच वेळेस आता सारंगवर येणारे संकट आता महाशिवरात्रीला सावली कसे बाजूला लोटते आणि सारंगचा जीव वाचवून आता सारंगचा जीव वाचवतात सारंग हा सावलीला कशी त्याची आश्मी बनवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.